नाशिकचे 4 पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते। ही माहिती नाशिक पोलीस आयुक्तांकडे पोहोचल्यावर त्यांनी विशेष पथक तयार करून पोलिसांवर तातडीने कारवाई केली। 2 आरोपींना न्यायालयीन कामकाजासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते। मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना सेंट्रल जेलकडे घेऊन जाण्याऐवजी संबंधित पोलीस कर्मचारी पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत पार्टी करत होते। याबाबतची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी युनिट 1 या विशेष पथकाला कारवाईसाठी पाठवले। पथकाने हॉटेलवर छापा टाकत 4ही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले। रात्री उशिरापर्यंत या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली। आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ म्हणाले की कुठे लांब गेले असतील आणि जेवणाची वेळ असेल तर त्यांना गाडीमध्येच आणून खायला दिले पाहिजे। कैद्यांना उपाशी तर ठेवता येणार नाही। मी काही त्यांचा पाठिंबा देत नाही, पण पार्टी करणं, तिकडे जाऊन बसणं धाब्यावर वगैरे, त्यापेक्षा 2 फ्रूट्स आणून द्या आणि तिकडे लवकर पोहोचा, असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं। पण अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत, त्यामुळे साहजिकच पोलिसांची बदनामी होते, त्यांना सस्पेंड सुद्धा केलं जातं, असं ते म्हणाले। असं आहे ना की लांब कुठे गेलं असेल, त्यांना काय मध्ये जेवणाची वेळ असेल तर त्यांना काहीतरी आणून त्या गाडीतच खायला दिलं पाहिजे। म्हणजे आता उपाशी तर ठेवता येणार नाही कैद्याला सुद्धा, असं माझं मत आहे। काय मी काही त्याचा पाठिंबा देतो, परंतु पार्टी बिर्टी करणं, काय तिकडे जाऊन बसणं त्या ढाब्यावर वगैरे, ते अनुज्ञेय नाही। ठीक आहे ना, काही बाहेरून काय 1-2 फ्रूट्स आणून द्या, तुम्ही हे घ्या, पोचू लवकर, मग तिकडे जेव्हा, असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं। पण ह्या अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत, आणि त्यामुळे मग साहजिक आहे पोलिसांची बदनामी होते, म्हणून तर त्यांना ताबडतोब सस्पेंडसुद्धा केलं ना। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।